हॅलो, नमस्कार. मी सदिच्छा तांबे #सदिच्छा तांबे ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत छोले मसाल्याची रेसिपी. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती. आता यामध्ये मी तेल घालून घेणार आहे. तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण चिरलेला कांदा घालणार आहोत. कांदा तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे, गोल्डन कलर येईपर्यंत त्याला. आता यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घालून घेते. सोबतच इथे वाटण केलेलं आहे ते घालून घेणार आहे आणि हे आता छान मिक्स करून घेणार आहे. वाटण आहे ते छान परतून घ्यायचं आहे तेल कांद्यामध्ये. इथे बघू शकता तुम्ही, त्याला हळूहळू अजून तेल सुटत आहे. आता मी यामध्ये तेजपत्ता घालून घेणार आहे आणि ते छान मिक्स करून घेणार आहे मसाल्यामध्ये. आता मी यामध्ये टोमॅटोची प्युरी करून घेतली तर ती घालून घेत आहे आणि छान आता एकजीव करून घेणार आहे मी. इथे बघू शकता तुम्ही, छान असं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि आता यामध्ये वरून कढीपत्ता घालून घेते. कढीपत्ता सुद्धा छान मिक्स करून घ्या. आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते. सोबतच इथे हळद घालून घेते मी आणि हे आता परत छान मिक्स करून घेणार आहे. हे बघा, हळूहळू तेल सुटत आहे या मसाल्याला. आता यामध्ये मी लाल तिखट घालून घेते आणि हे छान आता मिक्स करून घेणार आहे मी. हे बघा, आता हे छान शिजल्यानंतर यामध्ये मी धना पावडर घालून घेतलेली आहे. सोबतच इथे मी बडीशेप पावडर सुद्धा घालून घेत आहे. आणि आता यामध्ये मी छोले मसाल्याचा रेडीमेड मसाला मिळतो तर तो घालून घेते. आणि आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. मसाल्याला बघा कसं छान तेल सुटलेलं आहे. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता मी या मसाल्यामध्ये छोले मी एक रात्री भिजत ठेवले होते आणि ते कुकरला शिटी देऊन शिजवून घेतलेले आहेत ते घालून घेते मी. हे बघा, आणि हे आता छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. छान शिजवून द्या आता याला. इथे तुम्ही बघू शकता किती छान उकळी येते, छान शिजलं जातं आहे. आता आपले छोले मसाला इथे तयार झालेला आहे. हे बघा, कोथिंबीर आपल्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी ते गार्निशिंग नाही करत आहे. तर तयार आपल्या छोले मसाला. तर मग कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन पण दाबा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.